अमृत भारत योजनेअंतर्गत लासलगाव रेल्वे स्टेशनच्या कामाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन। अमृत भारत योजनेअंतर्गत आज भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील 508 स्टेशनच्या विकास कामांचे उद्घाटन केले। या स्टेशन यादीमध्ये लासलगाव स्टेशनचाही समावेश करण्यात आला आहे। त्यानिमित्ताने लासलगाव रेल्वे स्थानक येथे रेल्वे विभागातर्फे मोठ्या उत्साहात कार्यक्रम घेण्यात आला। लासलगाव रेल्वे स्टेशनच्या आवारात सदर कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार कल्याणराव पाटील हे होते। यावेळी व्यासपीठावर लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णाताई जगताप, जिल्हा परिषद माजी सदस्य डी.के. नाना जगताप, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांचे स्वीय सहाय्यक डॉक्टर उमेशजी काळे, टाकळी विंचूरच्या सरपंच अनिता जाधव, कोटमगावचे माजी सरपंच तुकाराम गांगुर्डे, रेल्वेचे सिनियर डीएम राहुल अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले। प्रमुख अतिथींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय, जिजामाता कन्या विद्यालय व सेवंथ डे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजनाचे देशभक्तीपर गीते सादर केली। यावेळी सुवर्णाताई जगताप यांनी कोरोना काळातील बंद झालेली देवगिरी एक्सप्रेस, शालिग्राम एक्सप्रेस, जनता एक्सप्रेस, मुंबई हावडा एक्सप्रेस यांचे थांबे पूर्ववत करावे व गोदावरी एक्सप्रेसचा पुन्हा मनमाडून सोडण्यात यावी अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे। कांदानगरी न्यूजकरिता आसिफ पठाण, लासलगाव।